बघा इथं प्रॉब्लेम दिलेला आहे, इफ y इक्वल्स टू x रेस टू साइन x प्लस टॅन x रेस टू x दिलेलं आहे, ठीक आहे. म्हणजे ब्रॅकेट रेस टू x दिलेलं आहे. आपल्याला काय करायचं, dy बाय dx फाइंड आउट करायचं आहे, ठीक आहे. मग आता बघा इथं काय करावं लागणार आपल्याला सगळ्यात पहिले, तर x रेस टू म्हणजे नाही का, x काय आहे, एक व्हेरिएबल आहे आणि त्या व्हेरिएबल रेस टू व्हेरिएबल दिलेलं आहे. म्हणजे आपल्याला इथं लॉगॅरिथम यूज करला. सगळ्यात पहिले y इक्वल्स टू काय दिलेलं आहे, y इक्वल्स टू x रेस टू साइन x प्लस टॅन x रेस टू x, ठीक आहे. मग याला काय करायचं, टेकिंग लॉग ऑन बोथ साइड, टेकिंग लॉग ऑन बोथ साइड, ऑन बोथ साइड, ठीक आहे. दोन्ही बाजूला काय करायचं, लॉग घ्यायचा. मग इथं काय येणार, या बाजूला लॉग ऑफ y इक्वल्स टू इथं काय येणार, बघा आता इथं लॉग अप्लाय होणार, म्हणजे लॉग ऑफ ब्रॅकेटमध्ये x रेस टू साइन x, ठीक आहे, प्लस लॉग ऑफ टॅन x रेस टू ब्रॅकेट रेस टू x. मग बघा लॉगची एक प्रॉपर्टी पॉवर रूल, ॲज पर द पॉवर रूल काय, पॉवर रूलमध्ये बघा लॉग ऑफ m रेस टू n जर असेल तर ते काय येतं, n इंटू लॉग ऑफ m येतं, ठीक आहे. मग तसंच आता इथं m म्हणजे काय आहे, x आहे आणि n म्हणजे साइन x आहे. मग ह्या बाजूला तर ह्याच रीत राहणार, इथं काय होईल, लॉग ऑफ y इक्वल्स टू, आता बघा ही पॉवर समोर येऊन मल्टिप्लाय होणार म्हणजे इथं साइन x येणार. मग साइन x इंटू लॉग ऑफ x प्लस x इंटू लॉग ऑफ टॅन x इंटू लॉग ऑफ टॅन x, ठीक आहे. मग इथं काय होईल, लॉग ऑफ y इक्वल्स टू साइन ऑफ x इंटू लॉग ऑफ x, ठीक आहे, प्लस x इंटू लॉग ऑफ टॅन x, ठीक आहे. म्हणजे आता बघा इथं याला डिफरन्शिएट करू शकतो आपण. मग जर आपण याला डिफरन्शिएट केलं तर इथे येणार आहे डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. मग बघा एक्सच्या रिस्पेक्टमध्ये डिफरन्शिएट करा. मग बघा आता y काय आहे, एक डिपेंडंट व्हेरिएबल आहे, कोणावरती डिपेंड आहे, x वरती. मग याला जर आपण डिफरन्शिएट केलं, dy बाय dx ऑफ लॉग ऑफ y इक्वल्स टू, हे काय येणार इकडच्या साईडला, डी बाय डी एक्स ऑफ ब्रॅकेटमध्ये हे पूर्ण येणार साइन एक्स इंटू लॉग एक्स प्लस एक्स इंटू लॉग ऑफ टॅन एक्स, ठीक आहे. हा ब्रॅकेट कम्प्लीट. मग इथं काय होणार बघा, या साईडला लॉग ऑफ एक्स, लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह करा तो 1/x राहतं, म्हणजे इथं 1/y येणार, कंपोजिट फॉर्म्युला यूज होणार. पुन्हा डी बाय डी एक्स ऑफ y येणार इक्वल्स टू, मग इथं काय येणार बघा, आता डेरिव्हेटिव्ह सेपरेट होणार. मग डी बाय डी एक्स ऑफ ब्रॅकेटमध्ये येणार साइन ऑफ एक्स इंटू लॉग एक्स, इथे येणार आहे प्लस डी बाय डी एक्स ऑफ एक्स इंटू लॉग ऑफ टॅन एक्स, ठीक आहे. मग बघा पुढच्या पेजवरती आपण डिफरन्शिएट करू, ही कॉपी करून घेतो मी पुढच्या पेजवरती. तर बघा इथं हा 1/y ॲज इट इज. मग इथं येणार आहे डी वाय बाय डी एक्स इक्वल्स टू, आता इथं बघा इथं एक्स लॉग एक्स साइन एक्स इंटू लॉग एक्स म्हणजे दोन फंक्शनचं काय मल्टिप्लिकेशन आहे. मग आपल्याला काय करावं लागेल, प्रोडक्ट रूल यूज करावं लागेल. प्रोडक्ट रूल काय आहे, डी बाय डी एक्स ऑफ, एक मिनटं फॉर्म्युला आपण ग्रीन पेनने लिहितो, डी बाय डी एक्स ऑफ यू इंटू व्ही, त्याचं काय येतं यू इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही विथ रिस्पेक्ट टू एक्स प्लस व्ही इंटू डी यू बाय डी एक्स, ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आता बघा इथं पण यू इंटू व्ही रूल अप्लाय होणार, इथं पण यू इंटू व्ही रूल अप्लाय होणार, ठीक आहे. त्याच्यानंतर इथे येणार साइन एक्स इंटू डी बाय डी एक्स ऑफ लॉग एक्स प्लस लॉग एक्स इंटू डी बाय डी एक्स ऑफ साइन एक्स,
ठीक आहे. त्याच्यानंतर हे प्लस, आता इथं बघा एक्स आणि लॉग टॅन एक्स या दोघांचा डेरिव्हेटिव्ह घ्या, लॉग ऑफ टॅन एक्स. ठीक आहे. मग इथं पहिले एक्स तसाच, मग डी बाय डी एक्स ऑफ लॉग ऑफ टॅन एक्स, त्याच्यानंतर प्लस लॉग ऑफ टॅन एक्स तसाच, आणि इंटू डी बाय डी एक्स ऑफ एक्स. ठीक आहे. मग बघा आता ह्या साईडला इथं साईन एक्स या, साईन एक्स. ठीक आहे, नुसतं साईन लिहिलं मी, एक्स लिहितो तिथं. हा साईन एक्स ॲज इट इज. मग इथे येणार आहे लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/x प्लस लॉग एक्स ॲज इट इज, आणि साईन एक्सचा डेरिव्हेटिव्ह येणार आहे कॉस एक्स प्लस हा एक्स ॲज इट इज. ठीक आहे, हा एक्स ॲज इट इज. आता लॉग ऑफ टॅन, मग लॉग ऑफ टॅन एक्स 1/लॉगचा लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय तो 1/x, म्हणजेच एक्सच्या जागेवरती इथं टॅन एक्स आहे, 1/10x इंटू डी बाय डी एक्स ऑफ टॅन एक्स. ठीक आहे, टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह प्लस आता लॉग ऑफ टॅन एक्स तसाच, टॅन एक्स तसाच. ठीक आहे, इंटू डी बाय डी एक्स ऑफ एक्स काय येणार आहे 1 येणार आहे. ठीक आहे. मग बघा इथं होणार साइन ऑफ x/x प्लस लॉग ऑफ x इंटू कॉस एक्स प्लस आता इथं x/10x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन एक्स काय येतं, तर टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह येतो बघा सेक स्क्वेअर एक्स. टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे सेक स्क्वेअर एक्स प्लस लॉग ऑफ, आता 1 इंटू लॉग टॅन एक्स इंटू 1 काय होणार आहे, लॉग ऑफ टॅन एक्सच राहणार. ठीक आहे. मग बघा इथं साइन ऑफ x/x प्लस लॉग ऑफ कॉस एक्स प्लस एक्स इंटू x/, आता बघा इथं आपण याच्यामध्ये काहीतरी चेंज करू शकतो. तर मग टॅन एक्सला जर आपण टॅन एक्स जो आहे त्याला आपण काय लिहू शकतो, साइन x/कॉस एक्स. ठीक आहे. आणि हा जो सेक स्क्वेअर एक्स आहे याला आपण 1/कॉस एक्स ब्रॅकेट स्क्वेअर लिहू शकतो प्लस लॉग ऑफ टॅन एक्स. ठीक आहे. मग बघा इथं काय होणार साइन x/x प्लस लॉग ऑफ कॉस एक्स प्लस आता हा इथं काय होणार एक्स इंटू कॉस एक्स अपॉन साइन एक्स. ठीक आहे. आणि इंटू इथं काय होणार 1/कॉस स्क्वेअर एक्स प्लस लॉग ऑफ टॅन एक्स. ठीक आहे. मग बघा आता इथं हा जो कॉस आणि इथला खालचा स्क्वेअर, हा स्क्वेअर आणि हा कॉस कॅन्सल होणार. ठीक आहे. म्हणजे इथं काय येणार आहे बघा, आता इथं काय होईल, आता बघा इथं हा जो वाय, हा वाय काय हा हा इथं 1/y जो आहे तो इकडे मल्टिप्लाय, इकडे आले काय होईल, सॉरी इकडं काय 1/y, आणि हा वाय इकडे आले इथं डिवाइडला इकडे गेलं काय होईल मल्टिप्लाय होईल. म्हणजे बघा ही जी टर्म आहे ही टर्म परत लिहायला लागला आपल्याला. तर इथं येणार आहे वाय इंटू ब्रॅकेटमध्ये साइन x/x प्लस लॉग ऑफ कॉस एक्स प्लस x/साइन एक्स. ठीक आहे. अपॉन इथं परत अपॉनला काय राहिलं कॉस एक्स राहिलं प्लस लॉग ऑफ टॅन एक्स. ठीक आहे. मग हे ब्रॅकेट कम्प्लीट. आता इनिशियली बघा वाय म्हणजे काय होतं, तर वाय म्हणजे x/sin x प्लस tan/x होतं. ठीक आहे. मग इथं बघा ही पूर्ण टर्म ॲज इट इज येणार आणि वायच्या जागेवरती वाय लिहायचं. म्हणजे बघा फायनल आन्सर पुढच्या पेजवरती लिहू आपण. बघा हे कॉपी करून घेतो, Ctrl+C. बघा लास्ट स्टेप ही आली होती आपली.
लास्ट स्टेप काय होती, dy बाय dx इक्वल्स टू y इंटू साइन x अपॉन x प्लस cos x सॉरी log ऑफ cos x प्लस x अपॉन साइन x इंटू cos x प्लस tan ऑफ tan x सॉरी log ऑफ tan x. ठीक आहे. मग इथे येणार आहे dy बाय dx इक्वल्स टू, आता y च्या जागेवरती y काय होता आपला, तर y होता बघा इनिशियल दिलेला x रेस टू साइन x tan रेस टू x. मग इथं लिहायचं x रेस टू साइन x प्लस tan x रेस टू x. ठीक आहे. tan x रेस टू x ब्रॅकेटमध्ये पुन्हा साइन x अपॉन x प्लस log ऑफ cos x प्लस x अपॉन साइन x इंटू cos x. मग बघा 1 अपॉन कॉसला आपण सेक एक्स पण लिहू शकतो. ठीक आहे. मग वाटलं तर इथं 1 अपॉनला आपण इथं एक सेक एक्स लिहा, सेक एक्स प्लस लॉग ऑफ टॅन एक्स ब्रॅकेट कम्प्लीट. मग हेच काय आलं आपलं फायनल आन्सर आलं. ठीक आहे. हेच काय आलं फायनल आन्सर आलं. बघा हा प्रॉब्लेम थोडा किचकट प्रॉब्लेम होता, बट आपण ते सोल्युशन काढलेलं आहे. स्टेप वाईज सोल्युशन फॉलो करायचं आणि डेरिव्हेटिव्ह घेताना बरोबर घ्यायचं. ठीक आहे. मग काहीच चुकत नाही. आता हे दिलेलं होतं. ठीक आहे. हे आपलं फायनल आन्सर आलं.